स्कॉलरशिप, स्कॉलरशिप, स्कॉलरशिप. शिष्यवृत्ती सर्वांचं हेच चालू आहे. शिष्यवृत्ती परीक्षा कधी असेल, काय असेल? तर कोणती असेल, कधी द्यायची, काय द्यायची? सर्वांचं खूप सारं क्वेश्चन्स मला येत होते, की "सर आम्हाला पूर्ण असा व्हिडिओ बनवा, की ज्याच्यात आम्हाला दुसरा व्हिडिओ बनवायचीच गरज नाही राहणार." म्हणजे दुसरा व्हिडिओ बघायचीच गरज नाही राहणार, की असा व्हिडिओ, की ज्याच्यात सर्व ज्या शिष्यवृत्ती परीक्षा आहेत 1ली ते 12वी पर्यंत, या सर्व कव्हर होऊन जातील. तर मग तेच घेऊन आलेलो आहे, ज्यापासून तुम्ही लाखो रुपयेही कमवू शकतात आणि तुमचं शिक्षणही कधीच थांबणार नाही. अशा शिष्यवृत्ती परीक्षा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. शिष्यवृत्ती परीक्षा फक्त पैसे कमवण्यासाठी नाही किंवा शिष्यवृत्ती परीक्षाचा मुख्य हेतू असा आहे, की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये, यासाठी मानधन काही आपल्या त्याच्यामार्फत दिल्या जातात. आणि दुसरा हेतू असा, की जेव्हा आपण मोठ्या स्तरावर मोठ्या-मोठ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊ, ते त्याच्यासाठी आपण प्रिपेअर होण्यासाठी ह्या एक्झाम्स असतात. तर चॅनलवर शेवटपर्यंत नक्की राहायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. 1ली पासून तर 12वी पर्यंत सगळ्या 20 ते 25 स्कॉलरशिप एक्झाम मी तुम्हाला आज सांगणार आहे. गव्हर्नमेंट पण आणि प्रायव्हेट सेक्टरच्या पण. व्यवस्थित बघायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि संध्याकाळी जे आपले लाईव्ह लेक्चर्स होतात स्कॉलरशिपचे 6 ते 8 मध्ये सर्वांनी हजेरी लावायची. बघा, सर्वात पहिले आपण स्टार्टिंग करणार आहोत मंथन परीक्षा. आता मंथन परीक्षा काय असते? 1ली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी मंथन परीक्षा देऊ शकतात. मंथन वेलफेअर फाउंडेशन तर्फे ही एक्झाम असते. ही प्रायव्हेट एक्झाम आहेत. आता याच्याबद्दल मी जास्त सांगणार नाहीये. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, की अजून ही एक्झाम आहेत. नवीन जर माहिती असली याच्यापेक्षा आणि मला ह्या एक्झाम्स बद्दल माहिती पाहिजे, तर तीही माहिती आपण त्याच्यात व्यवस्थितरित्या पुरवूयात. आता याच्यात तुम्हाला कोणत्या एक्झाम बद्दल जास्त माहिती पाहिजे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 1ली ते 8वी साठी. त्याच्यानंतर परत दुसरी एक्झाम आपण घेतली आहे भारत टॅलेंट सर्च. तर भारत टॅलेंट सर्च ही कितवी? 1ली ते 8वी साठी आहेत. दोघीही एक्झाम 1ली ते 8वी साठी तुम्हाला देता येतात. आता याचे फॉर्म कधी सुटतात, काय सुटतात सर्व इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरायचं नाहीये. त्याच्याच नंतर आता नेक्स्ट एक्झाम आहे एन-एन-एम-एस एक्झाम. एन-एन-एम-एसचा फुल फॉर्म नॅशनल मेरिट कम स्कॉलरशिप एक्झाम. ह्या वर्षी आपले खूप चांगले लेक्चर्स झालेले आहेत आणि खूप सारे विद्यार्थी त्याच्यात लागलेत. ही असते 8वी ला. आता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप दिली होती तुम्ही बरोबर? तर 5वी आणि 8वी ची स्कॉलरशिप कॅन्सल होती झालेली आहेत काय कशाला? 4थी आणि 7वी तर 8वी असणार आहे तुमची एन-एन-एम-एस एक्झाम. नॅशनल मेरिट कम स्कॉलरशिप एक्झाम. तर याच्याबद्दल डिटेली आपण सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. आता एम-टी-एस-सी महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम ही कितवीसाठी असते? 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. कोणासाठी असते? 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना आवडती सर्वात जास्त नावाजलेली एक्झाम म्हणजे नवोदय. नवोदय परीक्षा कितवीला असते? 5वी. इयत्ता 5वी काय असते आपली? नवोदय परीक्षा असते. तर या नवोदय परीक्षात कसं पात्र व्हायचं, काय एक्झाम, सिलेबस कसा अभ्यास करायचा, हे सर्व तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहेत. लेक्चरही उपलब्ध होणार आहेत. त्याच्याच नंतर स्कॉलरशिप एक्झाम. आता स्कॉलरशिप एक्झाम बद्दल मी तुम्हाला सांगितलं शिष्यवृत्ती परीक्षा, प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम, पी-एस-सी म्हणतात आपण त्याला. तर आता बघा 5वी आणि 8वी ह्या वर्षी होतील. आता पुढच्या वर्षापासून ह्या वर्षी 5वी 4थी 8वी आणि 7वी होते. तर पुढच्या वर्षापासून 5वी आणि 8वी रद्द होणार आहेत. त्याच्यानंतर आपण 4थी आणि 7वी देऊ शकतो. पण पुढच्या वर्षी 8वी करायचं काय मग? 8वी एन-एन-एम-एस आहेत. अशा भरपूर एक्झाम तुम्ही ज्या गटात बसतायत त्या गटातल्या एक्झाम चॉईस करा आणि त्याच्या हिशोबानुसार फॉर्म भरत चला. आणि काहीही अडचण असली तर 9172278378 याच्यावर तुम्ही संपर्कही साधू शकतात आणि याच्यावर आम्हाला ग्रुपमध्ये ऍड करा. नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुपमध्ये ऍड व्हा. त्याच्यावर सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत राहते. त्याच्यानंतर एस-पी-आय खूप महत्वाची एक्झाम आहे. सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट असं म्हणतात. ज्यांचं डिफेन्समध्ये जाण्याचं स्वप्न आहे, एनडीए वगैरे, नेव्ही, आर्मी, एअरफोर्समध्ये, त्यांच्यासाठी 10वीत असताना ही एस-पी-आय एक्झाम आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात मोठं एस-पी-आयचं अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये, अकोला आय थिंक काहीतरी असेल, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. खूप मोठं एक त्यांचा युनिट आहे. त्याच्यानंतर इस्रो काय? इस्रो ही जी आपली संस्था आहे त्याच्या मार्फतच 9वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी, सॉरी इथे लिहायचं राहिलं, 9वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय? इस्रो ही परीक्षा आहेत. इस्रो ही परीक्षा कोणाकोणाला देता येते? 9वी आणि 6वी.
तर ह्या परीक्षेचा मुख्य हेतू काय? सायन्स बद्दल आपल्याला जास्त उत्सुकता आपल्या मनात यावे, जास्त आपल्याला सायन्स बद्दल शोध करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही इस्रो ही एक्झाम आहे. त्याच्यानंतर लक्षवेध ही 1ली ते 8वीच्या मुलांसाठी ही एक्झाम आहे. 1ली पासून जरी तुम्ही या एक्झाम्स देतायत तर तुम्ही 10वी पर्यंत येऊस तर खूप चांगले प्रिपेअर होशाल. 1ली पासून तर 10वी पर्यंत सगळ्या एक्झाम्स आहेत आपल्याकडे. लक्षवेध. आता लक्षवेध एक्झाम आहेत 1ली ते 8वी साठी. त्याच्याच नंतर पुढची एक्झाम आहेत सी.व्ही. रमन. सी.व्ही. रमन आहे 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचे. डॉक्टर सी.व्ही. रमन यांची एक्झाम आहे. डॉक्टर सी.व्ही. रमननी कशाचा शोध लावला होता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सगळ्या शास्त्रज्ञांबद्दल आपल्याला थोडी माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर सारथी एक्झाम. आता सारथी स्कॉलरशिप एक्झाम आहेत. ज्यांनी 8वीला दिली आहेत, 8वीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी एन.एन.एम.एस दिली आहेत त्यांना 9वीला सारथी एक्झाम राहील. 5वी ते 9वी पर्यंत ही एक्झाम असते आणि त्याच्यात मेन म्हणजे तुम्हाला इस्रो सहल भेटते. म्हणजे इस्रोमध्ये श्रीहरिकोटा, चेन्नई तिकडे जायचे काय भेटते? एक आपल्याला प्लेन तिकीट्स नाही तर बस तिकीट्स भेटतात. इस्रोला सहलचा आपल्याला अनुभव घेता येतो. त्याच्याच नंतर आय एम विनर ही एक्झाम आहे, ती पण 1ली ते 8वी आहेत. आता ऑलिम्पियड. सगळ्या प्रायव्हेट शाळेत, सरकारी शाळेत घेतल्या जाणारी एक्झाम आहेत ऑलिम्पियड. ऑलिम्पियडमध्ये मॅथ्स ऑलिम्पियड राहतं, सायन्स ऑलिम्पियड राहतं आणि इंग्लिश ऑलिम्पियड राहतं. इथे आता मोठ्या स्तरावर ज्या इंटरनॅशनल एक्झाम्स आहेत त्या पण आपण घेणार आहोत. इंटरनॅशनल एक्झाम पण काही काढल्या आहेत. तर त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण नंतर बघूयात. आता फक्त एक्झाम जाणून घ्यात. ऑलिम्पियड आहेत 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. बरोबर? त्याच्याच नंतर आता इथे बघा, इथे काय ATSC काय अगला सेम टॅलेंट सर्च एक्झाम ही कितवीसाठी राहते? 5वी ते 12वी साठी ही एक्झाम असते. ATSC अगला सेम टॅलेंट सर्च एक्झाम. त्याच्यानंतर अभिरूप ही एक परीक्षा आहे. अभिरूप ही प्रायव्हेट सेक्टरची परीक्षा आहे. त्याच्यानंतर NTSC नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम ही आहेत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता भरपूर जणांनी NTSC चे फॉर्म पण भरलेले असतील आणि भरपूर जणांनी एक्झामही दिली असेल. NTSC तर NTSC ही खूप चांगली एक्झाम आहे. नॅशनल टॅलेंट आपल्या नेशन म्हणजे आपल्या ज्या राज्यात आपण राहतोय त्या राज्यासाठी ही परीक्षा असते. त्याच्याच नंतर पुढे आता ह्या सगळ्या काही इंटरनॅशनल आहेत. काही इंटरनॅशनल म्हणजे याच्या 4 स्टेजेस असतात. 1ली स्टेज, 2री स्टेज, 3री आणि 4थी स्टेज डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलला राहते. म्हणजे आपला भारत देशाकडून आपण प्रतिनिधित्व करतो दुसऱ्या देशांसोबत. आता याची खूप सारी डिटेल माहिती आहेत. एका व्हिडिओत देता येणार नाही. ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुमचं चालू होतं की किती एक्झाम्स आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय आपण. बरोबर? KVPY ही आहेत 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. याचेही 4 स्टेजेस असतात आणि शेवटची स्टेज ही इंटरनॅशनल पर्यंत राहते. त्याच्यानंतर ऑलिम्पियड. आता ऑलिम्पियडमध्ये आता भरपूर आहेत. म्हणजे ही 1ली ते 10वी ऑलिम्पियडमध्ये मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश सांगितले. त्याच्यानंतर 11-12च्या विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियड, इंडियन ऑलिम्पियड एक्झाम आहेत. इंडियन ऑलिम्पियड एक्झाम आहेत. ही मॅथ्सची IOQM इंडियन ऑलिम्पियड क्वालिफाय मॅथ्स अशी मॅथ्सची एक्झाम आहे. इंडियन ऑलिम्पियड क्वालिफाय फिजिक्स ही फिजिक्सची आहे. इंडियन ऑलिम्पियड क्वालिफाय केमिस्ट्री, इंडियन ऑलिम्पियड क्वालिफाय बायोलॉजी आणि इंडियन ऑलिम्पियड क्वालिफाय ॲस्ट्रॉनॉमी अशा ह्या एक्झाम्स आहेत 11-12 साठी. तर ह्या एक्झाम्सही लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर शेवटचा टप्पा आपला IJSO आणि NSEJS याच्यात काय 15 वर्षाचे जे मुलं आहेत किंवा 15 वर्षाच्या खाली आहेत त्या मुलांसाठी ही एक्झाम आहेत. म्हणजेच काय 1ली ते 9वी पर्यंत. 9वीला आपण 15 वर्षाचा असतो, 10वीला आपण 16 वर्षाचे होतो. तर त्याच्यापेक्षा जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही एक्झाम देता येते. त्याच्यानंतर NSTSC नॅशनल टॅलेंट सर्च जशी होती तशीच एका प्रकारची एक्झाम आहे. ही कशासाठी आहेत? 6वी ते 12वी साठी आहेत. आणि याच्यात काय होतं की इंटरनॅशनल लेवलला आपल्याला कम्पीट करायला भेटतात. त्याच्यानंतर SOF म्हणजे काय? सायन्स ऑलिम्पियड एक्झाम. म्हणजे काय? SOF काय? फक्त सायन्सची. सायन्ससाठी बेस्ट असणारी ही एक्झाम आहेत. आता ही कितवी आहेत? 1st to 10th साठी आहेत. IMO इंडियन मॅथमॅटिक्स ऑलिम्पियड म्हणून आहेत. तर 8वी ते 12वी साठी आहेत. तर ह्या सर्व काय आहेत? व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास करायचा आहे एक्झामचा आणि ज्या एक्झाम्स बद्दल तुम्ही अडतायत त्या एक्झाम्स बद्दल मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओला चॅट्स ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. आणि अजून याच्यानंतरही अजून काही तुम्हाला अडचणी असल्यास तर माझा नंबरही तुमच्याकडे आहेत. आणि तुम्हाला जर ह्या सर्व एक्झाम्स आवडल्या असतील आणि तुम्ही याच्यात जर क्वालिफाय होत असतील, बसत असताल तर नक्की फॉर्म भरायचा आहे
आणि तुमच्या सर्व मित्रपरिवारांना नक्की शेअर करा लेक्चर. आणि लाईव्ह लेक्चरसाठी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत लाईव्ह लेक्चर्स असतात, तेव्हाही तुम्ही येऊ शकतात. आणि त्याचबरोबर आता अशाच व्हिडिओसाठी तुम्ही बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरायचं नाहीये. थँक यू.